हॅलो गाइज, वेलकम टू माय ब्लॉग यूट्यूब चॅनल। तर बघा, आज आमचा आरू पण बोलतोय। रोजचे ब्लॉग तो लहान मुलांचे यूट्यूबवरती बघत असतो, तर त्याने पण आज ते बोलून बघितलं, मला बोलून पाहायचं म्हणून। आणि इथं श्री बघा नाकाला रुमाल लावून झोपलेला बसलेला होता गाडीमध्ये। त्याला घरून निघल्यापासूनच तो म्हणत होता की मला यायचं नाही म्हणून, गाडीत मळमळ होतं आणि उलट्या होत्या। आणि खरंच त्याने जाताना खूप वेळेस गाडी थांबवली, खूप इतकी बेजारी निघली आमची जाताना। खूप ऊन पण लागत होतं, 8:30 वाजले होते आम्हाला निघायला। तर आम्ही चाललेलो आहे शेगावला गजानन बाबाच्या दर्शनासाठी। आणि 8:30 पावणे 9 आम्हाला निघायला वाजले। तर त्यांनी थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर तिथूनच त्याने उलट्या करायला चालू केलं। तर 5-5 मिनिटाला गाडी थांबवायला लागत होती। हाय, हॅलो, नमस्कार, मी जया तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती। तर बघा किती ऊन तापलेलं आहे, 10 वाजले असतील अंदाजे। तर इथं पूर्ण आजूबाजूनी डोंगरच होता। तर त्या डोंगरावरचे झाडं एकसुद्धा त्याला हिरवं पान आलेलं नव्हतं, एवढे सगळे वाळून गेलेले होते। आणि त्यामुळे गाडी पण खूप तापलेली होती वरतून। आणि त्याच्यामध्ये AC पण काही लावायला जमत नव्हते, कारण सगळ्यांनाच मळमळ करत होतं तिथं। तर इथं थोडंसं फ्रेश होण्यासाठी, पाय मोकळे करण्यासाठी आम्ही इथं उतरलो रसवंतीवर। आणि सगळ्यांनी थोडा थोडा रस पिला, मुलांनी तर घेतला पण नाही। इथं शिवानीला पण मळमळ करत होतं आणि आर्यनला सुद्धा उलट्या झालेल्या होत्या, कारण गाडीमध्ये बसल्यावर गाडीतला वास वेगळाच येतो, पेट्रोलचा, डिझेलचा। तर इथं तिला हसू पण येत होतं, कारण की उलट्या पण होत नव्हत्या आणि फक्त मळमळ करत होतं। आणि आज होता आमच्या गार्गीचा बड्डे। तर बड्डे निमित्त आम्ही गेलेलो होतो गजानन बाबाच्या दर्शनासाठी। तर पहा कशी रस प्यायला बसलेली। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। रोड कसा हो तसं कोण नाही बरे। शुभम मावशी फोन लावून येते ती भेटायला आपल्या रस्त्यावर। कुठं तिचं गाव पण लांब आहे तिचं गाव। चांदणीचं तर इथून समोर गेलं की साखरेची बॉटल भरून घे। घ्यायची का मग तिकीट दे ना। हे बापडे तांडू नको गाडीवर तर टोपी घाल घाल जाय लवकर। आरू टोपी नाही ना आणली तू? राहू दे, थंड गरमी। अरे 5 वाजले आराम चालणार रे, जिथे आराम होईल बरं बुलढाणा मावशी कट मावशीकडे आराम कर। आराम बुलढाण्याला गेला आराम कर। तर आम्ही घरून 8:30ला निघालो, तर तिथं पोहोचलो 11 वाजता। तर तुम्ही बघितलंच असेल, पार्किंगला गाडी लावण्यासाठी तिथं खूप सारी अशी सुविधा आहे। आणि कचरा पण कुठेच नाही, एवढं स्वच्छता तिथे गाडी पार्किंगला लावली। आणि खूप ऊन होतं वरती, मुलं टोपी पण घालायला तयार नव्हते। या दोघांनी तर टोप्यासुद्धा आणलेल्या नव्हत्या। आर्यन तर पायात चप्पल पण घालायची नाही म्हणत होता, पण त्याला बळजबरी बूट घालून दिला। आणि इकडं बघा, काही ठिकाणी सावली आहे, काही ठिकाणी हो एवढं कडक तापमान होतं तिकडचं शेगावचं। खामगाव, शेगाव पूर्ण, आणि तिकडं पूर्ण जंगली भाग असल्यामुळे जास्त ऊन तिथं लागतं डी। तर आम्ही चाललेलो आहे आता मंदिराकडे। हे पार्किंगच्या हॉल, तिथं हॉलसुद्धा आहे भक्तांसाठी, जे सेवेकरी येतात तिथं सेवा करण्यासाठी गजानन बाबाची, त्यांची पण खूप सुविधा आहे। फक्त 15ला एक गजरा 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 गजरा।
तू तुम्हाला गजरा नाही गजरा 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 तिकडे गेले ते पोरं. आहे का चांगलं? गजरा घेऊन टाका छान दिसतो ते पुढे चलो आगे हो नहीं 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 घेऊ आपण आनंदाचं चप्पल आपण म्हणायला नको. तर बघा इथं एवढ्या उन्हामध्ये इथं माणसांनी दुकानं लावून बसलेले होते रोडवरती. किती ऊन लागत असेल त्यांना पण. पर्स रांगोळ्याचे साचे आणि ते सगळंच होतं तिथं. आणि तिथं बासुरीची धून पण तुम्ही ऐकली असेल तर बासुरीवाला किती सुंदर अशी धून वाजवत होता. तर आम्ही आलो आता इथं मंदिरात. एवढी जास्त काही गर्दी पण नव्हती तिथं. तर त्या प्रसादाच्या दुकानावरून आम्ही प्रसाद घेतला आणि तिथून निघालो दर्शनासाठी. तर प्रसाद घेऊस तर पण एवढं ऊन लागलं. तर परत आम्ही इकडे दर्शनाच्या या लाईनमध्ये लागलो आणि इथं चप्पल ठेवण्याची पण पूर्ण सुविधा आहे. आणि हे आपल्या सेवेकऱ्यांसाठी पण बसण्यासाठी खूप अशी सुविधा मस्त आहे. जास्त गर्दी होऊ देत नाही आणि दर्शनाला सुद्धा एक जण लाईनमध्ये सोडतात. तर इथं बघा एवढी काही जास्त गर्दी नाही. आमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं. आम्ही लागलो होतो 12 वाजता दर्शनासाठी आणि 12:30 वाजेपर्यंत आमचं दर्शन पण होऊन गेलं. तर बघा श्रीनं उन्हात टोपी नाही घातली आणि आता इथं आतमध्ये टोपी घालून फिरतोय. इथं म्हातारी माणसं पण बसलेले आहेत. ज्यांना चालून दम येतो त्यांना बसण्यासाठी पण सुविधा आहे. तर शेगाव इतकी सुविधा सध्या तरी इथं कुठंच नाही आहे. एवढी सुविधा आहेत. सगळ्यांना माऊली माऊली म्हणूनच बोलतात ते लोक. आणि हे दोघांनी त्यांच्या पप्पाचा हात सोडलाच नाही. तर हे दोघंजण त्यांचं मंदिरात दर्शन घेईपर्यंत त्यांना सोडलंच नाही दोघांनी. तर असेच नवनवीन माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा. हे बघा इथं खाली मंदिर दिसतंय ना, तिथं दर्शनासाठी जायचं आहे. पण इथून वरतून लाईन होती. तर ज्यांचे दर्शन झाले ते खाली इथं निवांत असे सावलीत फोटो काढत होते. श्री